नमस्कार. तुमचं स्वागत आहे आमच्या YouTube चॅनल वरती. मी डॉक्टर इंजिनियर डिओ. तर आज आम्ही घेऊन आलेलो आहोत ते म्हणजे वेडिंग आउटफिट. एक खास टॉपिक आहे. याच्यामध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की घरातलं जर समजा जवळचं लग्न असेल आणि तुम्हाला कळत नसेल की कुठल्या इव्हेंट नुसार काय घालायचं, म्हणजे कन्फ्युज होतो की यार एंगेजमेंटला काय घालू, हळदीला काय घालू, त्याच्यानंतर रिंग सेरेमनीला काय घालायचं. कलर्स माहिती असतात बट कॉम्बिनेशन, जर तुम्ही यंग कपल आहात आणि कॉम्बिनेशन तुम्हाला कळत नाहीये किंवा इव्हेंट नुसार कपडे कसे घालायचे. सकाळपासून समजा हळदी आहे, रिंग सेरेमनी आहे, फेरे आहेत, सप्तपदी ज्याला आपण म्हणतो, तर या सगळ्यांनुसार वेगवेगळे आउटफिट्स आज तुम्हाला आम्ही दाखवणार आहोत. रिसेंटली आमच्या घरामध्ये म्हणजे माझ्या धीराचं आणि यांच्या सख्या भावाचं लग्न होतं, ते पण फेब्रुवारी, आता 1 year होत आलेलं आहे. पण त्यावेळेस आम्ही काय काय कशा साड्या, ड्रेस, ह्यांचा सूट किंवा आम्ही काय अटेअर केलं होतं ते आज तुमच्यासोबत आम्ही शेअर करणार आहोत. तर पहिलं आउटफिट जे आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत, तर डे 1 3 दिवस लग्न होतं आणि ते लग्न आमचं होतं अलिबाग. तर हे जे आउटफिट्स आहेत हे आम्ही आता माझ्या भावाचं रिसेंटली लग्न झालं, तर त्यामध्ये आम्ही कुठल्या इव्हेंटला काय घातलं होतं, 3-4 लुक्स केले होते ऍक्च्युली. तर ते तुम्हाला सगळं आता दाखवणार आहोत. तर आमचं जे फर्स्ट लुक होतं म्हणजे 2 दिवस लग्न होतं, सो पहिल्या दिवशी जे होतं ते आमचं संगीत होतं. तर त्यावेळेस आम्ही अशा प्रकारे लुक केलं होतं. लाईक संगीतला ब्लॅक, मी दोघांचं ब्लॅक कलरचं होतं, माझा गाऊन होता आणि यांचा 3 पीस होता, सूट होता. सो अशा प्रकारे हे आमचे फोटोज आहेत संगीतचे. आणि संगीतला माऊ 6 महिन्यांची प्रेग्नंट होती, तरी पण आम्ही डान्स केला होता. तर हे जे आउटफिट आहेत ना, हे चूज कसे केले होते, तर डे वाईज आम्ही ठरवलेलं की या दिवशी हे आम्हाला 2 महिन्यापासून आम्ही प्लॅनिंग केलं. कलर सुद्धा डिसाइड करून ठेवलेले की आपण संगीतला ब्लॅक जे असे, कारण की नाईट शो होता, रात्री संगीत. तर ऍक्च्युली रात्रीचा प्रोग्राम होता, जे रात्रीचं संगीत होतं. सो आम्ही डिसाईड केलेलं की लाईट्स मध्ये ब्लॅक असा डार्क आणि एकदम छान वाटेल. सो आम्ही डिसाईड केलं होतं की आपण ब्लॅक कलरचं जे काही घालू पण ब्लॅक कलरचं घालायचं. मग मी ओव्हरकोट सूट घातला होता 3 पीस आणि माऊनी गाऊन घातला होता ब्लॅक कलरचा. आणि कसं ना, गाऊन इझी पण आहे कॅरी करायला, म्हणजे मला तरी वाटतं डान्स साठी तर गाऊन बेस्ट आहे. आता डे 2 ला म्हणजे डे 2 ला सकाळी सकाळी हळदी होत्या. तर हळदी ॲज युजल सगळ्यांनाच माहिती की येलो कलर घालायचं, पण त्यामध्ये पण आम्ही थोडस वेगळेपणा केला होता. हिची जी साडी होती पैठणी घातलेली पिवळी तिने लिटरली, कारण जरी खराब झालं तरी पिवळाच रंग आहे. पैठणी काही जास्त पिवळ्या रंगाची काही खराब होणार नाही. आणि ह्यांच्यात पण व्हाईट कुर्ता घालतात काही जण, पण आम्ही व्हाईट घातलेलं, पण आम्ही येलो मॅचिंग केलं. आम्हाला मॅच नाही की संगीतला ब्लॅक, हळदीला येलो, असं मी डिसाईड केलेलं की आपण असंच करूया. सो तुम्हाला जर रेडी व्हायचं असेल तर अशा पद्धतीने हळदीचे फोटोज ते चेक करत जा की या पद्धतीने तुम्ही रेडी होऊ शकता. तुमच्या घरातल्या हळदीच्या इव्हेंटसाठी तुम्ही असे रेडी होऊ शकता. तर असंही आमचं एकदम सिम्पल लुक होतं हळदीचं संगीतचं. तर आता याच्यानंतर पुढचा इव्हेंट होता तो म्हणजे हळदीनंतर ना आपलं तर रिंग सेरेमनी होती, म्हणजे एंगेजमेंट ज्याला आपण म्हणतो. तर दुसऱ्या दिवशी एंगेजमेंटच होती, फक्त ती इव्हिनिंगला होती. सकाळी हळदी झाल्या, दिवसभर आराम, आणि मग डायरेक्ट इव्हनिंगला रिंग सेरेमनी. त्यावेळेस आमचं लुक जे होतं ते या पद्धतीचं होतं. इथे मी लेहंगा घातलेला आणि यांनी फुल लेंथ कुर्त्यावरती फुल लेंथचं जॅकेट घातलेलं आहे. ब्लूइश, थोडं ब्लू नाही म्हणता येणार हा जो कलर आहे, कॉन्ट्रास्ट घातलेला. माझं थोडं डार्क होतं तर यांचं थोडं लाईट होतं. तर हा एकदम असं स्काय ब्लू पण नाही, त्यापेक्षा खूप असं कमी ग्रीनिश मध्ये मोडतोय तो थोडा. हा थोडासा त्या टाईप मध्ये आहे. तर हे आउटफिट होतं आमचं आणि हे पण खूप सुंदर दिसत होतं, खूप छान दिसत होतं. तर तुम्हाला जर रिंग सेरेमनीसाठी रेडी व्हायचं असेल तर ह्या पद्धतीने तुम्ही, मी जसा कुर्ता घातलाय आणि लॉंग जॅकेट घातलंय आणि हिने जसा तो लेहंगा घातलाय, या पद्धतीने तुम्ही ट्राय करू शकता. हा पण त्याला तुम्हाला तुमचे स्किन कलर, तुमचं फिजिक कसं आहे, तुम्ही उंची काय, वजन काय, याच्यानुसार सूट होते की नाही ते ट्राय करायचं. कारण आम्ही जवळपास 10 आउटफिट ट्राय करून मग तेव्हा फायनल करतो. त्याच्यानंतरचा इव्हेंट आता सप्तपदीचा होता. सो सप्तपदीला मी तर नऊवारी घातली होती पर्पल कलरची, आणि यांनी पण तसंच लुक मला मॅच करून केलं होतं. त्यांचं शेरवानी टाईपच होतं ना, पण तो खूप हेवी होता माझा. त्यांची ओढणी वगैरे ते तुम्ही मला कॉन्ट्रास्ट मॅच करून घातलं होतं.
आणि सप्तपदीला ते नऊवारी घातल्यानंतर आणि हे मॅच केल्यानंतर लुक एक नंबर आला. आम्ही जेवढे लग्नाला एवढी हाऊस नव्हती केली ना ती आता केली. एवढे लुक्स लग्नाला पण केले नव्हते आम्ही, तुमच्यासोबत शेअर केलेले. स्वतःच्या लग्नात पण जेवढे हाऊस नाही केले तेवढी या लग्नांमध्ये एवढे लुक क्रिएट नाही केले जे की या जे म्हणजे आमच्या धीराच्या लग्नात आम्ही क्रिएट केले होते. आणि याच्यामध्ये ना आउटफिट आम्ही हेवी चूज केले होते. ऍक्च्युली जो हा सप्तपदीचा आउटफिट आहे हा खूप माझा तर खूप हेवी होता ड्रेस. आणि मी पण एकदम प्रॉपर नवरी सारखं नऊवारी घालून मस्त हिरव्या बांगड्या लुक एकदम छान क्रिएट. आणि हे बघा एकमेव लग्न किंवा अशा इव्हेंट्स मध्येच तुम्हाला या पद्धतीचे कपडे घालता येतात. कारण प्रत्येकाला नटायची हौस असते, चांगलं कपडे घालायचे असतात, पण इव्हेंट्स तसे पाहिजेत ना. आणि आमच्या घराचं लग्न होतं सो मी डिसाइड केलेलं की पूर्ण एकदम छान हाऊस करून घ्यायचे. आणि आता हे सगळं झालं तर सप्तपदी पर्यंत, पण आता अजून एक मेन राहतं ना. मेन म्हणजे अक्षदा लग्न. तर ते संध्याकाळी असं बीच वरती होतं. हे तुम्ही फोटोज मध्ये दिसेल तर ते बीच वरती असं ते डेकोरेट केलेलं होतं सगळं. आणि तिथे आमचा जो आउटफिट होता तो साधारणतः या पद्धतीचा होता. जो माझी जी साडी होती ती बनारसी टाईप होती, पिंक कलर. तर एकदम छान वाटत होतं. माझं ते ऍक्च्युली मेकअप आर्टिस्टने पण छान लुक त्याच्यावरती केलं होतं त्या साडीवरती एकदम. आणि मी पण खूप छान दिसत होते, मला तरी खूप आवडलं. माझं जे आउटफिट होतं ते आमचं बॉईजचं एकसारखं होतं. म्हणजे बॉईजची थीम होती, कलर थीम होती की ते सगळ्यांचे जे आउटफिट येतात हे जर तुम्ही फोटो बघताय की सगळ्यांचे बॉईजचे जे आहेत ना, अजयचे आम्ही जे ब्राईड आणि ग्रूमच्या ह्याच्यामध्ये, तर जे अजय आम्ही वराच्या बाजूचे होते त्यांनी सगळ्यांनी सांगितलं की या टाईप मध्ये हाच कलरचं जॅकेट तुम्ही घालायचं. मग आतमध्ये कुर्ता हे होता लॉंग आणि हाफ जॅकेट होतं, पण ते खूप छान दिसत होतं कारण सगळ्यांनी मॅच केलं होतं. तर या पद्धतीने तुम्ही सुद्धा तुमच्या घरातले कुठले इव्हेंट्स असतील, लग्न असतील, कार्य असतील, तर हे असे डिझायनर आउटफिट्स आम्हाला वाटतं की तुम्ही सुद्धा अशा टाईपचे क्लोथ्स नक्की ट्राय करू शकता तुमच्या घरातल्या लग्नासाठी. वेडिंग हॉल त्याला म्हणता येईल, बरोबर ना. वेडिंग हॉल म्हणता येईल की वेडिंग साठीचं हे कलेक्शन आम्ही स्पेशल तुमच्यासाठी घेऊन आलोय. आणि याच्यामध्ये तुम्हाला नक्की कळेल की बाबा कन्फ्युज असाल की काय कधी घालायचं, तर हे आमचे फोटो तुम्हाला सजेस्ट केलं. रेफरन्स म्हणून तुम्ही तर वापराच, पण अगदी तुम्हाला सिमिलर जरी तुम्ही सगळे आउटफिट्स ट्राय केले तरी तुम्हाला काही हरकत नाही. फक्त तुमचा कलर बघून तुम्ही कलर डिफरन्सेस ठेवायचे. आणि याच्याने ना लग्नामध्ये तुमची एक वेगळी वाईब तयार होते. लोक विचारतात तुम्हाला की हे कुठून घातलं. आणि ते कपल पण असं अट्रॅक्ट होऊन जातं की जर तुम्ही अशा टाईपचे घातले, जर तुम्ही असं कॉम्बो केलं छान वाटतं. आम्हाला तर खूप लोकांनी विचारलेलं की हे तुम्ही ठरवून केलं का, कुठून घेतलं. ते लग्नामध्ये आम्हाला विचार बोलायचे तुम्ही नवरा नवरी सारखे दिसताय. पण तेवढे लुक्स आम्ही चांगले क्रिएट केले होते. हे पण तुम्ही फक्त तुमच्या घरचं जवळचं लग्न असेल तेव्हाच एवढं हेवी लुक किंवा अशा टाईप दुसऱ्याच्या लग्नात करून जाऊ नका, नाही तर मग फजिती होईल. तर आजचा व्हिडिओ यासाठीच होता खास. तर अशी आमची सिंपल बेसिक माहिती तुम्हाला कशी वाटली कॉमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच टाईपची तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल ते सुद्धा आम्ही तुम्हाला नक्की शेअर करू. तोपर्यंत नमस्कार. सो भेटू नेक्स्ट ब्लॉगला. बाय.